नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ग्रुप डी च्या खूप काही चांगल्या जागा मिळाल्या आहेत मित्रांनो. 10वी पास फक्त याच्यावर लागणार आहे. 10वी पास जर तुम्ही असाल तर तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या जागा आहेत. बघा, प्रत्येक जिल्ह्याच्या या जागा निघत आहेत. तर आता आपण एक सविस्तर मध्ये म्हणजे थोडासा ओव्हरव्ह्यू बघून घेऊया की याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, याची जे एक्झाम डेट असणार ती काय असणार आहे, फॉर्म भरण्यासाठीची तारीख कधीपासून आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा मित्रांनो. बघा, 26 तारखेला जाहिरात आली की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या मार्फत अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील, आता ही नागपूर म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची ऍड याच्यात आली आहे की दंत आयुर्वेद महाविद्यालय व संचलित रुग्णालयातील गट ड वर्ग 4, बघा ग्रुप डी च्या जागा आहेत. संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज, सीबीटी टेस्ट होणार आहे, म्हणजे ऑनलाईन टेस्ट याच्यात होणार तुमची. जसं की टीसीएस एक्झाम घेते सध्या, टीसीएस आणि आयबीपीएस या दोघं कंपन्यांकडे याचे कॉन्ट्रॅक्ट दिलेत. तर याच्यापैकी एक कंपनी याचे घेणार 15,000 तर 47,600 एवढा हा ग्रेड पे असणार आहे. आणि तुमचं ज्या वॅकन्सी आहेत त्या 680 एवढ्या वॅकन्सी याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहे. आरक्षण आहे ते खेळाडूसाठी आरक्षण याच्यात असणार आहे, दिव्यांगांसाठी आरक्षण असणार आहे. परत पुढचं आरक्षण जे आहे ते आपलं अनाथ आरक्षण असणार आहे. पुढचं त्यांनी आरक्षण दिलंय की याच्यामध्ये माजी सैनिक आरक्षण आहे, ओके, प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण आहे, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता आरक्षण. ड समकक्ष पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवार, बघा हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा, म्हणजे त्याच्याकडे डोमेसियल हे कागदपत्र असणं आवश्यक आहे. ओके, या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे शासन क्रमांक निर्णय, ओके, यांच्या अंतर्गत 2011 नुसार परीक्षाचे अधिवास प्रमाणपत्र, जसं की आपण मगाशी म्हटलं अधिवास प्रमाणपत्र असणं पाहिजे. ओके, आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट्स पण याच्यामध्ये तुम्हाला लागणार आहे. नंतर जात वैधता प्रमाणपत्र, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट निवडी अंतिम सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे जर तुमचं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शनच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग कराल त्यावेळेस तुम्हाला तुमचं व्हॅलिडिटी पण लागणार आहे. बहुतेक ठिकाणी आपल्याला व्हॅलिडिटी लागत नाही, बट याच्यामध्ये त्यांनी दिलंय की व्हॅलिडिटी तुम्हाला लागणार आहे. ओके, पुढचा पॉईंट आपण समजून घेऊया की याच्यात त्यांनी अंतिम शैक्षणिक अर्हता काय दिली आहे. त्यांनी जाहिरातीमध्ये जी काही त्यांनी दिलंय 30/12/2023 रोजी उमेदवाराने पुढील शैक्षणिक म्हणजे की 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक विद्यालयाचा म्हणजे 10वी पास उत्तीर्ण हा असायला हवा. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 30/12/2023 असणार आहे. विविध अराजपत्रित प्रवर्तित उमेदवारांकरता किमान व कमाल मर्यादा म्हणजे ओपन साठी त्यांनी 18 ते 38 पेक्षा जास्त नसावे. मागासवर्गान उमेदवारांसाठी काय सांगितलं त्यांनी की 43 वर्षापर्यंत जर उमेदवाराचं वय असेल तर तो अप्लाय करू शकतो. पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी 55 वय, बापरे खूपच वय यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. एक शॉकिंग न्यूज आपल्याला म्हणावं लागणार की 55 वर्षापर्यंत याच्यामध्ये आहे. स्वातंत्र्य सैनिक जे माजी सैनिक असणार आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या पाल्यांसाठी 45 वर्ष वय. खेळाडू उमेदवारांसाठी याच्यामध्ये दिलेलं आहे, दिव्यांगांसाठी दिलेले, प्रकल्पग्रस्तांसाठी दिले. परीक्षेचे स्वरूप आणि त्याचं कसं असणार आहे, बघा याच्यामध्ये मराठी असणारे, इंग्रजी असणारे, सामान्य ज्ञान असणारे, परत बौद्धिक चाचणी असणारे, अंकगणित आहे, असं टोटल यांचं वर्गवारी आहे. बघा, प्रश्न मराठीसाठी प्रश्न 25 असणारे, 50 गुण असणारे, इंग्रजीसाठी 25 प्रश्न असणारे, 50 गुण असणारे, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, ओके, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण, एकूण प्रश्नांचा पेपर असणारे आणि 200 गुण याच्यामध्ये असणारे. तर आता 2 तास याच्यासाठी आपल्याला कालावधी असणारे म्हणजे 120 मिनिटाचा कालावधी याच्यामध्ये असणारे. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजे सीबीटी पद्धतीने घेतल्यात म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असं यांचं म्हणणं आहे की ते तशा पद्धतीने घेण्यात येणार आहे. ओके, याच्यामध्ये एक्झाम फी त्यांनी दिली आहे मित्रांनो की गट ड वर्ग 4 समकक्ष खुला प्रवर्ग 1,000 रुपये आणि ही खूपच जास्त एक्झाम फी आपल्याकडून ते वसूल करत असतात. आणि जे इतर मागासवर्ग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये. खूप काही एक्झाम फी विद्यार्थ्यांकडून घेता, पण त्याला आता आपल्याला ऑप्शन नाही, आपल्या आता त्याच्यात काही नाही. तर एक्झाम फॉर्मची लिंक ही 30/12/2023 पासून तर 20 जानेवारी 2024 पर्यंत ही असणार आहे. जवळपास 20 दिवसाचा कालावधी आपल्याला मिळतोय. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, तुमची जागा निश्चित करा, चांगला अभ्यास करा. कुठे ना कुठेतरी आपलं काम या नवीन वर्षामध्ये व्हायला पाहिजे असा एक आपण संकल्प करूया आणि चांगला अभ्यास करून आपल्या अभ्यासाची दिशा, आपल्या आयुष्याची दिशा आपण ठरवूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू.